गावामध्ये आपण परमदिव्य मंगलमय श्रीमद भागवत कथेचा लाभ घेत आहोत। ज्या दिव्य अशा कथेच्या श्रवणाने पिशाच योनी प्राप्त झालेल्या पिशाचाचा देखील उद्धार झालेला आहे। पिशाच योनी प्राप्त झालेल्या पिशाचाचा जर उद्धार होत असेल कथा श्रवणाने, तर आपण मानव आहोत। आपण अंतःकरणापासून कथा श्रवण केली तर तुमचा आमचा उद्धार का होणार नाही? निश्चितच उद्धार होईल। पिशाचाचा उद्धार का झाला? कारण धुंदुकारीने केवळ कथा श्रवण केली नाही, कथेच्या सर्व नियमांचं पालन केलं, चिंतन मनन निधिध्यासन केलं, आत्मोद्धाराच्या इच्छेने कथा श्रवण केली, की ज्यामुळे कथा श्रवण केल्यानंतर अंतरामध्ये असलेले विकार दूर झाले आणि पिशाचाचे जेही विकार आहेत, काम क्रोधाधिक विकार, हे दूर झाल्यामुळे त्याचा उद्धार झाला। कथा श्रवण केल्यानंतर, घरी गेल्यानंतर, चिंतन मनन निधिध्यासन केल्यानंतर आपण जर आपले दोष शोधले, आपल्यामध्ये असलेले विकार जर आपण शोधले आणि विकार शोधल्यानंतर जर आपण ते दूर करण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थाने आपण शुद्ध हो, पवित्र हो। जोपर्यंत आपण विकार रहित होत नाही, जोपर्यंत आपण शुद्ध होत नाही, जोपर्यंत आपण पवित्र होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवान परमात्मा भेटणार नाही। लक्षपूर्वक ऐका। जर कुणाला वाटत असेल की कथा श्रवण केल्यानंतर माझा उद्धार होईल, चुकीचं आहे। ऐकताय ना? फक्त कथा श्रवण केल्यानंतर माझा उद्धार होईल, होणार नाही। कथा दर्पण आहे, कथा आरसा आहे, कथा म्हणजे मार्ग आहे। कथेमध्ये भगवत भक्तांच्या चरित्रांचं वर्णन आहे, की ज्याचं श्रवण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भगवत भक्तांनी कशा पद्धतीने भक्ती केली, कशा पद्धतीने परमार्थ केला। हा मार्ग बघितल्यानंतर आपण त्या मार्गाने चालायचं आहे, आपण तशी कृती करायची आहे। कथा फक्त आपल्याला मार्ग दाखवेल, पण चालायचं आपल्याला आहे। रस्ता समजला आणि आपण जर जागेवरच उभे राहिलो तर निश्चित स्थानापर्यंत आपण पोहोचणार नाही। त्याच्यासाठी कृती आपल्याला करावी लागेल। पंचपक्वान्नाचं सुंदर ताट आहे, आपल्या समोर ठेवलेलं आहे, पण ताटाकडे बघितलं आपण आणि त्या अन्नाने आपल्याकडे बघितल्यानंतर आपलं पोट भरणार नाही। काय करावं लागेल? आपल्या हाताने घास उचलावा लागेल, आपल्या मुखामध्ये टाकावा लागेल, आपल्याला चावावं लागेल, गिळावं लागेल, तेव्हा आपलं पोट भरेल। तशा पद्धतीने कथा आपल्याला मार्ग दाखवेल, परंतु त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे। आपण नुसती कथा श्रवण केली आणि आपल्यात काही बदल केला नाही, आपण जर योग्य मार्गाने चाललो नाही, आपल्यामध्ये बदल केला नाही, आपल्यातले विकार शोधले नाही, आपल्यामध्ये काही बदल झाला नाही, उद्धार होणार नाही। उद्धार होणार नाही म्हणजे अंमलबजावणी आपल्याला करावी लागणार आहे। जेव्हा आपल्यातले दोष दूर होतील, जेव्हा आपल्यातले विकार दूर होतील, तेव्हा आपल्याला भगवान परमात्मा भेटेल। तो
जोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला दिसणार नाही तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला भेटणार नाही. असं आपण कितीही जरी म्हटलं विठ्ठल माझा विठ्ठल माझा, कधीतरी त्या भगवान परमात्म्यानेही म्हटलं पाहिजे हा भक्त माझा, हा भक्त. आणि त्याने आपल्याला आपलंसं करण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी गुण पाहिजेत ना. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला आपलंसं म्हणण्यासाठी आपलंही काहीतरी कर्तृत्व लागेल. तो आपल्याला आपलं केव्हा म्हणेल, ज्या वेळेस आपल्या जवळ काहीतरी असेल पुंजी परमार्थाची. आपण म्हटलो विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा माझा, पण त्याने आपल्याला माझं म्हणण्यासाठी आपण किती वाऱ्या केल्या. त्याने आपल्याला माझं म्हणावं याच्यासाठी आपण किती पारायण केले. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला माझं म्हणण्यासाठी आपण किती माळा जपल्या. त्याने आपल्याला माझं म्हणण्यासाठी आपण असं काय त्याग केलेला आहे की जेणेकरून तो म्हणेल की हा भक्त माझा. याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. प्रल्हादासारखं काही आपण नामस्मरण केलेलं आहे, संकटांना सामोरं गेलेलो आहोत. पांडवांच्या जीवनामध्ये एवढं दुःख झाल्यानंतरही ज्यांनी देवाला दोष दिलेला नाही तसं काही आपलं केलेलं आहे का आपण. थोडेफार संकट जरी आले आपण देवाचं नाव घेतो, त्याने काही आमचं बरं केलं. आपला लगेच विश्वास डगमगायला लागतो. कसा म्हणेल तो की तू माझा. त्याने आपल्याला माझं म्हणण्यासाठी आपलं कर्तृत्व काय, आपला त्याग काय, आपला परमार्थ काय, आपली परमार्थाची खोली किती आहे, आपली उंची किती आहे विचार करण्याची. आपण लोकांतात कसं राहतोय आणि त्याच्यापेक्षा एकांतात कसं राहतोय याला जास्त महत्त्व. भक्तामध्ये असलेले किती गुण आपल्यामध्ये आहे की ज्या गुणांकडे बघून तो भगवान परमात्मा म्हणेल की तू ही माझा, तू ही माझा माझा माझा. याच्यासाठी काय कर्तृत्व आहे आपल्या, याचं आत्मचिंतन जे वेळेस आपलं होईल त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्याला भेटेल. तोपर्यंत त्या भगवान परमात्म्याची कृपा होणार नाही, तोपर्यंत तो भगवान परमात्मा आपल्याकडे बघणार नाही. आणि त्याने आपल्याला आपलंसं करावं याच्यासाठी आपण कथेच्या मार्गाने अट्टहास करतो. आपण एक भगवत भक्तीचा हा एक मार्ग आहे, हा परमार्थाचा एक मार्ग आहे. आपण या मार्गाने कथा श्रवणाच्या मार्गाने क्रमण करत आहोत त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी. श्रीमद भागवत साक्षात भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. आणि त्या मार्गावर चालत असताना आपण श्रवण केलंय की श्रीमद भागवताच्या प्रारंभी वेदव्यासजी महाराजांनी आधी भगवान परमात्म्याचं सार्वभौम नमन केलं. द्वितीय श्लोकामध्ये श्रीमद भागवताचा अधिकारी अनुबंध चतुष्टयाने व्यक्त केला. तृतीय श्लोकामध्ये मंगलाचरणाच्या तिसऱ्या श्लोकामध्ये वेदव्यासजी महाराजांनी श्रीमद भागवत म्हणजे काय आहे, वेदाचं सार आहे, याचं वर्णन केलं. आणि याच्यानंतर वेदव्यासजी महाराज जे श्रीमद भागवताचे रचयिता आहेत, लिखाण करणारे आहेत, त्या वेदव्यासजी महाराजांनी कुणाच्या प्रेरणेने कोणत्या ठिकाणी केव्हा
आणि का श्रीमद भागवताची रचना केलेली आहे असा प्रश्न शौनकादी ऋषींनी सूतजींना नैमिषारण्याच्या भूमीमध्ये विचारलेला आहे. कस्मिन युगे प्रवृत्तेयम स्थाने वा केन हेतुना, कोणत्या युगामध्ये कोणत्या स्थानावर कोणत्या हेतूने श्रीमद भागवताची रचना झालेली आहे. त्यावेळेस सूतजी महाराज म्हणतायत, द्वापार युगाच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस पाराशर नंदन सत्यवती पुत्र वेदव्यासजी महाराजांचं प्राकट्य झालं, त्या वेदव्यासजी महाराजांनी की जे साक्षात भगवान परमात्म्याचे अवतार आहे, 24 अवतारांमध्ये एक अवतार म्हणजे वेदव्यासजींचा अवतार सांगितलेला आहे. त्या वेदव्यासजी महाराजांनी एका वेदाचे 4 विभाग केले, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद. वेदाचे 4 भाग केल्यानंतर त्यांनी भविष्यातल्या कलियुगाच्या लोकांचा विचार केला की वेद फार कठीण आहे. किती कठीण आहे, सर्वसामान्यांना सहज समजणार नाही, एवढे कठीण आहे. आणि त्याच्यामुळे हे वेद सोप्या भाषेमध्ये लिहिण्यासाठी वेदव्यासजींनी पुराणांची रचना केली, उपनिषदांची रचना केली. ज्यावेळेस पुराणांची आणि उपनिषदाची रचना केली, त्याच्यानंतर वेदव्यासजींना वाटलं की अजून काहीतरी लिहायचं शिल्लक राहिलेलं आहे. गलित गात्र झालेले होते, वयोवृद्ध अवस्था आलेली होती आणि अशा वेळेस अजूनही आपल्याला आनंद आणि सुख का लाभत नाही, म्हणून वेदव्यासजी महाराज उदास होऊन बसलेले होते. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर शम्याप्रास्वनामध्ये अजून माझं काय बाकी आहे की मला असं वाटतंय की अजून काहीतरी लिहायचं बाकी आहे, असं वेदव्यासजींना वाटत होतं. म्हणून वेदव्यासजी महाराज चिंता करू लागले. संतांना चिंता असते जगत कल्याणाची, जगदोद्धाराची. जगत कल्याणासाठी अजून मी काय लिखाण केलं पाहिजे, कोणतं कार्य केलं पाहिजे, याचं चिंतन करत असताना उदास होऊन बसलेले होते वेदव्यासजी महाराज. आणि अशा स्थितीमध्ये आपल्या परम भक्ताला जर दुःख निर्माण झालं तर भगवान परमात्मा स्वतःच आपल्या भक्ताचं दुःख दूर करण्यासाठी येत असतात किंवा काहीतरी कार्य करत असतात. म्हणून भगवान परमात्म्याचाच एक अवतार आहे नारदजी महाराज. नारदजी महाराज म्हणजे भगवंताचं मन आहे किंवा भगवान परमात्माच आहे. म्हणून वेदव्यासजींची भेट घेण्यासाठी नारदजी महाराजांचं आगमन झालं सरस्वती नदीच्या तटावर. आणि नारदजी महाराज भगवान परमात्म्याचं भजन करत करत आलेले आहेत. नारदजींचा भजनाचा ध्वनी वेदव्यासजींचा कानावर पडलेला आहे. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
मला